नमस्कार. देशोन्नतीमध्ये मी ऐश्वर्या शिंदे आपलं स्वागत करते. बघूया प्रदेशच्या आजच्या टॉप 10 बातम्या. परभणीत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोरील संविधान पुस्तिकेच्या विटंबनेच्या प्रकरणात आज परभणी बंदची हाक देण्यात आली होती. मात्र या हाकेला हिंसक वळण लागलं असून आंदोलकांनी मोठ्या प्रमाणावर बंद दुकानांवर दगडफेक केल्याची घटना घडली. तसेच पोलिसांच्या गाडींवरही दगडफेक करण्यात आली. काही गाड्यांची मोडतोडही आंदोलकांकडून करण्यात आली आहे. त्यानंतर आता पोलिसांनी ऍक्शन घेत परिस्थितीवर नियंत्रण मिळवले आहे आणि तसेच शहरामध्ये सर्वत्र मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलाय. परभणीत मराठा समाजकंटकांनी बाबासाहेबांच्या पुतळ्याजवळ भारतीय संविधानाची तोडफोड केली. यावर वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांनी येत्या 24 तासात प्रशासनाने सर्व हल्लेखोर समाजकंटकांना अटक केली नाही तर त्याचे परिणाम भोगावे लागतील असा इशारा दिलाय. तसेच ही गोष्ट अत्यंत लाजिरवाणी असल्याचंही म्हटलंय. माजी पोलीस महासंचालक संजय पांडे यांच्या विरोधात व्यावसायिक संजय पुनामिया यांनी तक्रार दाखल केली होती. या प्रकरणी माजी पोलीस महासंचालक संजय पांडे यांच्यासह त्यांच्या 6 सहकाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. खोट्या प्रकरणात गोवण्यासह व्यावसायिकांकडून पैसे उकळण्याचा आरोप संजय पांडे यांच्यावर करण्यात आलाय. या प्रकरणी आज ठाणे गुन्हे शाखेचे अधिकारी पोलीस उपायुक्त अमरसिंग जाधव यांच्या नेतृत्वात त्यांची चौकशी करतायत. आपल्यावरील अन्याय किंवा अत्याचाराविरुद्ध दाद मागण्याचे अंतिम ठिकाण म्हणजे न्यायालय. मात्र चक्क न्यायाधीश महोदयांनीच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पकडल्याने राज्यात खळबळ उडाली आहे. साताऱ्यातील एका हॉटेलमध्ये सापळा रचून न्यायाधीश महोदयांना पोलिसांनी रंगेहात पकडले. त्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील प्रक्रिया सुरू आहे. विशेष म्हणजे न्यायालयाच्या आवारातच ही घटना घडली आहे. मार्कडवाडी येथे मॉक पोल घेणाऱ्या ग्रामस्थांना प्रशासनाच्या माध्यमातून रोखण्यात आले. निवडणूक आयोगाने ईव्हीएम वरील मतदानाच्या आकडेवारीत गडबड केली आहे. आम्ही उत्तर मागितले तर निवडणूक आयोगाने ती वेबसाईटवरून काढून टाकली. रात्रीच्या अंधारात लोकशाही संपवण्याचा पाप झाले. या विरोधात आम्ही न्यायालयात आव्हान देऊ असा इशारा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिलाय. कुर्ला येथे सोमवारी रात्री झालेल्या बेस्ट बस अपघाताचा तपास पोलिसांनी सुरू केला असून चालकाने अलीकडेच इलेक्ट्रिक बस चालवण्यास सुरुवात केल्याचं समोर आलंय. अवजड वाहने चालवण्याचा अनुभव त्याच्याकडे असताना केवळ 10 दिवसांचे प्रशिक्षण देऊन गर्दीच्या वेळी इलेक्ट्रिक बस चालवण्यास दिल्याबद्दल कुर्ला पोलीस बेस प्रशासनाकडून माहिती मागवण्यात येणार आहे. धक्कादायक म्हणजे संबंधित चालकाने क्लच ऐवजी ॲक्सिलेटर दाबल्याने अपघात घडल्याची माहिती हाती आली आहे. भाजपचे विधान परिषदेचे आमदार योगेश टिळेकर यांचे मामा सतीश वाघ यांची अपहरण करून हत्या करण्यात आली होती. सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाख रुपयांची सुपारी देण्यात आली होती. ही सुपारी त्यांच्या शेजाऱ्यानेच दिलेली होती. 4 जणांनी मिळून ही हत्या केली आहे. या प्रकरणामध्ये पोलिसांनी 4 जणांना अटक केली असून 1 जण फरार आहे. यामध्ये ज्यांनी सुपारी दिली होती त्यांनाही पोलिसांनी अटक केली आहे अशी माहिती पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिली आहे. महाराष्ट्रात सर्वात लोकप्रिय ठरलेली मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या अर्जांची छाननी केली जात आहे. या छाननीत अनेक अर्ज अपात्र ठरत आहेत. पुणे जिल्ह्यात लाडकी बहीण योजनेत आतापर्यंत 10,000 बहिणी अपात्र ठरल्या आहेत. विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता संपल्यानंतर लाडकी बहीण योजनेतील प्रलंबित अर्जांची छाननी सुरू करण्यात आली. त्यात विविध त्रुटींमुळे बहिणी अपात्र ठरत असल्याचे दिसून येते. केज तालुक्यामधील मत्साजोग या गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या घटनेनंतर बीड जिल्हा हादरला. 2 दिवसांपासून गावात चूल देखील पेटली नाही. आरोपींना पोलीस पाठीशी घालत असल्याचा आरोप करत ग्रामस्थांनी लातूर बीड मार्गावर रास्ता रोको आंदोलन केले तर आंदोलकांनी जाळपोळ देखील केली. या प्रकरणात एकूण 6 आरोपी असल्याचं समोर आलं. त्यातील 2 आरोपींना पोलिसांनी काल अटक केली होती तर आज पुण्यातून एका आरोपीला अटक करण्यात आली आहे. अजून 3 आरोपी फरार असल्याचं समजतंय. दरम्यान या सर्व प्रकरणात पोलिसांच्या भूमिकेवर वारंवार संशय व्यक्त करण्यात येतोय. पोलीस अधीक्षक अविनाश बारगळ यांनी एका PSIला निलंबित केलंय. महापालिकेच्या सारथी पोर्टलसह इतर माध्यमांतून आलेल्या तक्रारींची सोडवणूक वेळेत करायला हवी. कोणत्याही तक्रारी प्रलंबित राहणार नाहीत याची सर्व विभाग प्रमुखांनी दक्षता घ्यावी, अन्यथा संबंधितांवर कारवाई केली जाईल असा इशारा आयुक्त शेखर सिंग यांनी दिला आहे. आयुक्त शेखर सिंग म्हणाले आहेत की सारथी पोर्टलवर नागरिक महापालिकेशी संबंधित तक्रारी नोंदवित असतात. नागरिकांचे प्रश्न जलद सोडवणे गरजेचे आहे असंही ते म्हणाले आहे. प्रदेशातील अशाच टॉप 10 बातम्या जाणून घेण्यासाठी बघत रहा देशोन्नती. आणि अजूनही तुम्ही आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच लाईक आणि सबस्क्राईब करा आणि बघत रहा देशोन्नती. नमस्कार.
ठळक घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.